So we are playing chess. In chess, there are the rules called pawn. Pawn means the shipai. Okay, this is what? Pawn. Soldier. Okay, soldier plays one step. It moves one step. Okay, and when first initial stage, it moves two step. Okay, one, two step. From initial stage, it moves to two step, and after further that, it moves to one step. ओके, याचा अर्थ काय आहे की आपला हा शिपाई जो आहे तो एक पाऊल पुढे जातो, एक पाऊल सरळ. ओके, आणि सुरुवातीच्या खानावरून सुरुवातीच्या घरावरून तो दोन पावलं पुढे जातो. ओके, सो दिस इज द वन थिंग. सेकंड, मारताना तो डायगोनली मारतो, तिरका मारतो. ओके, कसा मारतो? असं क्रॉस मारतो. म्हणजे याचा अर्थ काय की समजा हा असा आला तर हा असा मारतो. ओके, येस. सो दिस इज वन थिंग. आपण इथे नियम वाचून घेऊ शकतो. कॅन ओनली मूव वन्स एक्सेप्ट, ओके, वेन इट मेक्स इट फर्स्ट मूव. ओके, अँड देन इट कॅन मूव टू टाइम्स, कॅन ओनली गो फॉरवर्ड अँड कॅप्चर डायगोनली. ओके, म्हणजे डायगोनली तो कॅप्चर करतो म्हणजे मारतो. मूव स्ट्रेट ओनली म्हणजे गो फॉरवर्ड ओनली. ओके, स्टार्टिंगच्या पोझिशनला दोन स्टेप पुढे जातो, नंतर एक एक स्टेपच पुढे जातो. ओके, दॅट इज वन थिंग. सेकंड आहे क्नाईट. क्नाईट कोण आहे? तर घोडा. क्नाईट म्हणजे घोडा. ओके, आणि घोडा कसा जातो? एक, दोन, अडीच. हां, राईट. तू सांग. व्हेरी गुड, बरोबर. सो आपल्याकडे दोन घोडे असतात. किती? दोन घोडे. ओके, आणि हे किती? एकच. बाकीचे शिपाई पण एवढे. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो शिपाई आपल्याकडे जवळजवळ 4, 4, 8 शिपाई असतात. समोरच्याकडे 8, आपल्याकडे 8 शिपाई आपले. 2 घोडे, 2 हत्ती, 2 उंट. आता खेळताना तर ओके, आपला जो घोडा आहे हा घोडा कसा जातोय एकदा तुम्ही नियम वाचून घ्या. ओनली पीस दॅट कॅन जम्प ओव्हर अनदर मूव्ह इन अ आय शेप. ओके, 2 अप अँड 1 लेफ्ट, राईट ऑर 1 अप 2, लेफ्ट ऑर राईट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 2.5 हा जातो आणि जम्प करतो. कुठल्याही कोवडीच्या कुठल्याही सोल्जरच्या वरून तो जाऊ शकतो. ह्याला म्हणतात घोडा, क्नाईट. ओके, कॅन ओनली कॅप्चर वेन जम्पिंग इफ द लँड्स ऑन अ स्क्वेअर विथ एनिमी. म्हणजे ज्या स्क्वेअरमध्ये, ज्या घरामध्ये जर कुठला एनिमी असेल त्याला तो कॅप्चर करू शकतो. ओके, त्याला तो मारू शकतो. असं आहे. हत्ती कसं आहे? हत्ती म्हणजे कोण? रुख. रुख म्हणजे हत्ती. हत्ती कसा? स्ट्रेट जातो. हत्ती कसा? स्ट्रेट जातो आणि स्ट्रेट मारतो. कुणाच्या वरून जाऊ शकत नाही. ओके, आपल्याला ते मार्ग मोकळा ठेवावा लागतो. इट हॅज टू बी व्हेरी क्लिअर अँड इट मूव इन अ स्ट्रेट डायरेक्शन टिल द इन्फायनाइट. ओके, स्ट्रेट ओनली. उंट जो आहे आपल्याकडे 2 उंट असतात, 2 हत्ती असतात. हत्ती असा पण चालू शकतो. हां, म्हणजे समजा आपला जर हत्ती इथे आहे तर हा हत्ती असा जाऊ शकतो, हा हत्ती असा जाऊ शकतो, हा हत्ती असा जाऊ शकतो. बट स्ट्रेट, लेफ्ट राईट स्ट्रेट. ओके, पप्पा आणि आता समज इथं आर यू एक्साइटेड सोम? येस. ओके, ओके. सो यू टेल मी which is very important soldier in the chess? Wazir. सोल्जर. This is the main piece of a chess. Okay, हा जो वजीर आहे ह्याला काय बोलतात? क्वीन. ओके, आता मी सांगतो. आणि क्वीन कसं आहे? कॅन मूव अँड कॅप्चर ऑन एनी स्क्वेअर इन लाईन ऑफ साईट.
शी कॅन मूव ऑन स्ट्रेट अँड ऑन डायगोनल. म्हणजे जर आपला हा वजीर इथे असला तर हा व्हाईटच्या घराने कशाही डायरेक्शननी असा इवन असा जाऊ शकतो. ओके, स्ट्रेट जाऊ शकतो, लेफ्ट राईट टॉप बॉटम कसाही जाऊ शकतो, डायगोनली पण जाऊ शकतो आणि स्ट्रेट पण आणि जाऊ शकतो. फक्त कसं नाही जाऊ शकतो घोड्यासारखं. घोडासारखं जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली राईट. आणि उंट कसं जातो? उंट म्हणजे कोण आहे? बिशॉप. बिशॉप कॅमल. ओके, कॅमल इज लाईक कॅन ओनली मूव्ह डायगोनली अँड कॅन मूव्ह ॲज फार ॲज इट लाईन ऑफ साईट. म्हणजे जिथे तो उंट आहे, एक उंट व्हाईट घराचा असतो, व्हाईट स्क्वेअरचा असतो आणि एक उंट काळा स्क्वेअरचा असतो. सो व्हाईट घरातला उंट व्हाईट याच्याने जाणार डायगोनली आणि डायगोनली तो मारू शकतो. आणि ब्लॅक कलरचा उंट, ब्लॅक घराचा उंट ब्लॅक याच्याने जातो आणि ब्लॅक घरावरचे जे काय एनिमी साईटवरती आहे त्याला तो मारू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अँड द इन्फायनाईट पॉईंट इज फॉर द किंग. सो until and unless the king is check and mate, he is the winner. Who check and mates, that is a winner. सो आपल्याला प्रोटेक्ट करायचं असतं की आपण चेक अँड मेट होऊ नये. हां, ठीक आहे. सो लेट्स बिगिन द गेम नाव. ओके, ओके. टायमर लावूया. बिना सपोर्टचा कसा खेळतोस? थांब, तू इथं होता ना, इथं होता ना, मला इथं यायचं. थांब, इथं नाही, ॲक्च्युली इथं. ते बरं. हा इथे पाहिजे, व्हाईट ब्लॅकवर असतो. Check and mate. थांब जरा. कसं झालं? नेटचं कसं झालं? कुठं होता तू पहिला?